महाभ्रष्टाचारी बावनकुळेंनी कामठीत दलालला केले उभे. बोगस मतदारांना वाटले कोट्यावधी रुपये. सुलेखा कुंभारे यांचा पत्रकार परिषदेत घणाघात. संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरलेल्या कामठी मतदारसंघ हा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ असून नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद ही कामठी नगरपरिषद आहे. गेल्या विधानसभेत 17,000 मतांनी कामठी मतदारसंघातून माघारल्याचे दुःख कवटाळलेले बावनकुळे यांनी कामठी नगरपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली. ही निवडणूक जिंकण्यासाठी बावनकुळे यांनी लोकशाहीचा इतका स्तर घसरवला जे नैतिकतेच्या चौकटीत बसत नाही. करोडपती बावनकुळे आमच्या अजय कदम या उमेदवाराला घाबरले व मध्यरात्री घरोघरी जाऊन मतदारांना, व्यावसायिक दुकानदारांना धमक्या देण्यापर्यंत त्यांनी मजल घातली. त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहे. बावनकुळेंनी मतदानापूर्वीच कार्यकर्त्यांना संबोधित करताना हार स्वीकारली होती. पैशांचा पाऊस पाडून व बोगस मतदानातून त्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडण्याचे काम केले आहे. त्यामुळे बावनकुळे यांना महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचा मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून त्यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा अशी मागणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्षा सुलेखाताई कुंभारे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. राजकीय युती आमची राहणार नाही. विकासाचा लढा आम्ही देणार आणि विकास करून घेणार, कारण तो आमचा अधिकार आहे. पण भाजपासोबत पॉलिटिकल कोणती युती आम्ही करणार नाही. आणि थोड्या वेळापूर्वी मला वाटते तुम्ही थोडे उशिरा आले है ना, आणि उशिरा येऊ नका, कारण आम्ही एवढं बोलून जातो ते तुम्हाला काहीच माहित नाही राहत. नंतर मग तुम्ही येऊन काहीतरी प्रश्न विचारता. ऐकून घ्या एक मिनिट. मला असं म्हणायचंय की मी जेव्हा सुरुवातीला जे काही सांगितलं ना बीजेपी विरुद्ध, तर तुम्ही हा प्रश्न विचारला नसता. नंबर 1, मी आधीच सांगितलेलं आहे की जितके पण काँग्रेस, राष्ट्रवादी, मी एक व्हिडिओ आता बावनकुळे साहेबांचा दाखवणार आहे ज्याच्यामध्ये ते स्वतः म्हणत आहे की मी 17,000 मागे राहिलो कामठीमध्ये, मला 17,000 कमी मतं पडले आणि आता जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मला जर तुम्ही माझ्या माणसाला निवडून नाही दिलं तर माझ्या कोराडीचं ऑफिसचं दार कामठी शहराच्या लोकांसाठी बंद होणार आहे. ही धमकी नाही का, ही दहशत नाहीये का? ही संवैधानिक पदावर बसणाऱ्या माणसाला न शोभणारी गोष्ट आहे. राहिला प्रश्न असा की काँग्रेस, राष्ट्रवादीचे जे कधी कामठी शहरामध्ये आम्ही अजित पवारला नाही बघितलं, अजित पवारची घड्याळ कधी नाही बघितली आम्ही कामठी शहरात. फर्स्ट टाइम एकही नगरसेवक नाही त्यांचा. हे का आले? कारण पार्थ पवारचं जे अजित पवारचं प्रकरण आहे ना पुण्याचं, जे जमिनीचं प्रकरण आहे, त्याला मंजुरी आमच्याच चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री म्हणून दिलेली, हा माझा आरोप आहे. त्याच्यामध्ये भागीदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे. त्या अजित पवारचं जे जमिनीचा घोटाळा बाहेर आलेला आहे ना पार्थ पवारचा, त्याच्यामध्ये अजित पवार सोबत चंद्रशेखर बावनकुळेची भागीदारी आहे आणि ती भागीदारी लपवण्यासाठी कामठी शहरामध्ये त्या माजी नगराध्यक्षसह 8 लोकांना घड्याळ हातात दिली बावनकुळेंनी. काय गरज होती कामठीमध्ये द्यायची? बीजेपी मध्ये एवढी ताकद नाही का लढवण्याची? 34 उभे केले, 34 निवडून आणणार असं का नाही म्हटलं त्यांनी? हे सर्व अजित पवार बी ग्रुप आहे, भाजपाचा, काँग्रेस आशापूर्ण आघाडीचं ते सांगतात ते बी ग्रुप आहे, MIM बी ग्रुप आहे, बसपा बी ग्रुप आहे, सर्व बी ग्रुप एकीकडे आणि आम्ही एकीकडे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमसेनी. आम्हाला चेतवण्याचं काम नाही करायचं, आम्हाला चेतवायचं नाही. चेतवलं ना तर तिथेच आम्ही तुमची जागा दाखवू. ही लढाई करणारी आम्ही स्वाभिमानी लोक आहोत आणि म्हणून या ठिकाणी थोडासा व्हिडिओ बघा, फ्रेश होऊन जातो. इथे चहा मागवता येत असेल तर मागवा. ताई पण माझा एक प्रश्न आहे. ताई माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आता कामठी आणि राहुल गांधींचा उल्लेख केला. हा मी इकडनं बोलते ताई मी इकडनं बोलते आहे. जेव्हा हा सगळा गोंधळ झाला तर नागपूरमधून एक महिला पत्रकारांनी काँग्रेसच्या सुरेश भोयर यांना फोन लावला आणि तुम्ही प्रतिनिधित्व करता, तुम्ही काँग्रेसचे नेते आहात, इथं तिथं काय गोंधळ चाललाय, तर त्यांनी अतिशय उद्धटपणे महिला पत्रकारांशी बोललेलं आहे की तुम्हाला बोलता येत नाही का, प्रश्न विचारता येत नाही. हा काय प्रकार आहे? एकीकडे राहुल गांधी इकडे मत चोरीचं, बोगस मत चोरीचं तिकडे व्हिडिओ दाखवतात आणि त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे सुरेश भोयर नागपूरच्या महिला पत्रकाराला फोनवर धमकी देतात जर त्यांना सरळ प्रश्न विचारला तर. तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? काँग्रेसची काय भूमिका होते? मी काय केलं हे मला माहित नाही आहे. जर त्यांनी केलं असेल, अशा पद्धतीने उत्तर दिलं असेल तर
त्याचा मी निषेध करते, कारण महिला पत्रकारांसोबत असं बोलू नये. पण तुम्ही चंद्रशेखर बावनकुळेला फोन कराल तर तुम्हाला तशीच पाठवून मिळणार.